नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 518 ते 526. अर्जुना ज्याच्या मनात तपव्रतांची गर्दी दाट, येताना माणसांच्या वस्तीत वाटे प्रलय संकट त्यास, योगाभ्यासाची इच्छा उत्कट, एकांताची ज्याला ओढ, जनसमुदायाचे जास, नावहीन होई त्यास सहन, बाणांच्या शय्येवरी झोप, पुवाच्या चिखलात लोळण, इहलोकीच्या भोगास, मानतो तो ते ऐसे, समजतो तो त्या भोगास, स्वर्ग सुखाच्या तुलनेत, जणू कुजलेले सडके मांस, कुत्र्याचे ते, विषयांविषयीचे हे वैराग्य, आत्मप्राप्तीचे दैव, ब्रह्मानंदाचा घेण्या उपभोग, साधक होती लायक, ऐहिक पारतंत्रिक जे भोग, त्यांच्या विषयी जेथ आळस, तिथे असे ज्ञानाचा वास, समज तू निश्चित, करतो सर्व कर्मे विहित, सकाम पुरुषाच्या सारखेच, परी त्याचा नसे गर्व, शरीर मनात त्याच्या, वर्णाश्रम धर्मास, असती जी कर्मे पोषक, करता ती नसे त्यात, कमी काही, परंतु कर्म हे ठराविक, केले आहे मीच, झाले माझ्याकडून, वासनेत नसे हा अहंकार. भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, ज्याच्या मनामध्ये तप आणि व्रतांची दाट गर्दी झालेली आहे, त्याला माणसाच्या वस्तीत येतानाही प्रलय संकट आलंय असंच वाटतं. योगाभ्यासाची इच्छा उत्कट असते, एकांताची ज्याला ओढ असते आणि जनसमुदायाचं नावही ज्याला सहन होत नाही, बाणांच्या शय्येवरती झोपणं आणि पुवाच्या चिखलात लोळणं, असंच तो इहलोकीच्या भोगांना समजतो. त्या भोगांना तो स्वर्गसुखाच्या तुलनेत जणू काही कुजलेलं सडकं मांस, तेही कुत्र्याचं, असं समजतो. विषयांविषयीचं हे वैराग्य आणि आत्मप्राप्तीचं भाग्य, ब्रह्मानंदाचा उपभोग घेण्यासाठी असाच साधक लायक असतो. ऐहिक पारतंत्रिक जे भोग आहेत त्यांच्याविषयी जिथे आळस दिसतो तिथेच ज्ञानाचा वास तू निश्चित समज. तसे पाहायला गेलं तर तो सगळी विहित कर्म करत असतो
अगदी सकाम पुरुषाप्रमाणेच. पण त्याचा त्याला कुठलाही गर्व नसतो, ना त्याच्या शरीराच्या भावांमध्ये ना त्याच्या मनामध्ये. वर्णाश्रम आणि धर्माला धरून जी काही पोषक कर्म असतात ती तो करतोच, त्यात कुठलीही कमी असत नाही. परंतु हे ठराविक कर्म मी केलं, माझ्याकडून झालं असा त्याच्या वासनेमध्ये कुठलाही अहंकार नसतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 518 ते 526. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 527 ते 533. हेतू न ठेवता मनात, जसा वाहतसे वात, अथवा असे निरभिमान, सूर्याचा उदय. स्वभावतः बोलती वेद, गंगा वाहे निस्वार्थी होऊन, तसेच ज्याचे वर्तन अहंकाराविण. येता योग्य ऋतुकाळ, वृक्ष होती सुफळ, परी त्यांना न जाणीव, फळांची त्या. एक पदरी जी असते माळ, काढता दोरी त्यातून, मणी जाती ओघळून, तसेच काही. मनातून कर्मातून, तसेच त्याच्या वाचेतून, अहंकार जातसे गळून, मनातून त्याच्या. आकाशी असती ढग, विना कशाचा आधार, कर्मे त्याचीही तशीच, अहंकाराच्या आधाराविण. वस्त्रभानना मद्यपीस, चित्रातील योध्यासना शस्त्रभान, बैल ना जाणे लादले काय, पोथ्यांमध्ये भरलेले शास्त्र. तशीच त्याला ना जाणीव, अस्तित्वाच्या देहातील, अशाच स्थितीस म्हणावे निरहंकार. आपल्यामधला अहंकार गळून पडावा आणि त्याचं उदाहरण देताना पुढे भगवंत म्हणतात, कुठलाही हेतू मनात न ठेवता जसा वारा वाहतो किंवा उगवणारा जो सूर्य असतो तो अत्यंत निरभिमानी असतो. वेदही स्वभावातच बोलत राहतात आणि तसंच गंगासुद्धा निस्वार्थी होऊन वाहत राहते. अशाच पद्धतीचं ह्या व्यक्तीचं वर्तन असतं जे अहंकाराशिवाय असतं. योग्य ऋतुकाळ आल्यानंतर वृक्ष सुफळ होतात, पण त्यांना स्वतःवरच्या फळांची जाणीवसुद्धा नसते. एक पदरी जी माळ असते त्यातली दोरी काढून टाकली की मणी ओघळून जातात. तसंच मनातून, कर्मातून किंवा वाचेतून अहंकार गळून गेला की तो मनुष्य निरहंकारी, निरभिमानी होऊन जातो. आकाशामध्ये ढग जमतात, त्यांना कशाचाच आधार नसतो.
तशीच त्या माणसाची कर्मसुद्धा अहंकाराच्या आधाराशिवाय असतात. दारू प्यायलेल्या व्यक्तीला वस्त्राचं भान नसतं. तसंच चित्रामध्ये जो योद्धा दाखवलेला असतो त्याला तरी कुठे शस्त्राचं भान असतं. किंवा बैलाच्या अंगावरती जर का पोत्यांमध्ये घालून पोथ्या भरून ठेवल्या आणि त्याचं ओझं टाकलं तर त्या पोथ्यांमध्ये काय शास्त्र सांगितलंय ह्याची त्या बैलाला तरी कुठे जाणीव असते. तशीच स्वतःच्या देहातल्या अस्तित्वाची जाणीव त्या माणसाला नसते आणि अशाच व्यक्तीला, अशाच स्थितीला निरहंकारी स्थिती म्हणावं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 527 ते 533. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 534 ते 541. असे संपूर्ण दिसे जेथ, तिथेच वस्ती करते ज्ञान. बोलू नये या विषयात दुसरे काही. जन्म मृत्यू आणि दुःख, रोग वार्धक्य ही संकट, दिसती त्याला दुरूनच येण्याआधी. पिशाच्यासाठी मांत्रिक दक्ष, योगाभ्यासातील अडचणीत योगी दक्ष. बांधताना राहावी सरळ म्हणून, ओळंबा घेऊन गवंडी दक्ष. जसे सापाच्या मनातून जन्मांतरीचे वैर नाही जात, तसेच मागील जन्मातील दोष बाळगे जो मनात. खडा जो गेला डोळ्यात, नाही कधी तो विरघळत. अथवा जखमेतील शल्य सतत राहते खुपत. तसेच तो पुरुष मागील जन्मातील दुःख, न पडे त्याला विसर. कसा तो मुळीच जन्मामुळे या हाय हाय. शिरलो पुवाच्या खड्ड्यात, निघालो मूत्रमार्गातून. घाम चाटला स्तनावरील, जन्माचा करुणी तिरस्कार. म्हणे ज्याच्या योगातून नकोत पुन्हा ऐसे भोग. त्यासाठी करेन काहीही मग. हरलेले द्रव्य जे पणात, जुगारी पुन्हा खेळे खेळ.
अथवा वडिलांशी जे वैर, सूड घेण्या पुत्राचे परिश्रम. निरहंकारी व्यक्ती जी असते तिच्याच ठिकाणी ज्ञान वास करतं आणि ह्या विषयात दुसरं काहीही मत ठेवू नये. अशी जी व्यक्ती असते त्याला जन्म, मृत्यू आणि दुःख तसंच रोग आणि वार्धक्य ही संकट असतात ती यायच्या आधी दुरूनच दिसतात. पिशाच्यासाठी मांत्रिक जसा दक्ष असतो, योगाभ्यासामध्ये जर कुठली अडचण आली तर योगी दक्ष असतो. गवंडी सुद्धा भिंत बांधताना ती सरळ राहावी म्हणून ओळंबा घेऊन दक्ष असतो. जसं सापाच्या मनामधून जन्मजन्मांचं वैर जात नाही, तसंच मागील जन्मातले दोष हा पुरुष आधीच मनामध्ये बाळगतो. डोळ्यामध्ये जर खडा गेला तर तो कधीच विरघळत नाही किंवा जखमेमधलं शल्य असतं ते सतत खुपत राहतं. तसाच हा पुरुष मागील जन्मातलं दुःख मुळीच विसरत नाही. ह्या जन्मामुळे हाय मी पुवाच्या खड्ड्यातच शिरलो आणि मूत्रमार्गामधून म्हणजेच योनी मार्गामधून बाहेर आलो, स्तनावरचा घाम चाटला. ह्या गोष्टी तो कधीच विसरत नाही. जन्माचा तिरस्कार करतो. ज्याच्या योगामधून हे असे भोग पुन्हा कधीच भोगायला लागू नयेत, मग त्यासाठी मी काहीही करीन. पणामध्ये हरलेलं द्रव्य जे असतं, संपत्ती जी असते ती माहिती असून सुद्धा जुगारी पुन्हा नवीन खेळी खेळत असतो. किंवा वडिलांशी जे वैर असतं त्यासाठी सूड घ्यायचा म्हणून पुत्र परिश्रम करत असतात. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 534 ते 541. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 542 ते 549. वडील बंधुने मारता धाकट्यास, घेतसे सुडाची खटपट. हट्टाने तो तितक्याच लागे जन्माच्या पाठीस. संभावित मनुष्यास सहन न होतसे अपमान. पुनर्जन्माची त्याला न लाज, वाटे कधी ना मनास. पुढे येणारे जे मरण, कल्पांता इतुके जरी ते दूर. तरी होतसे तो सावध आत्तापासून. नदीस पाणी भरपूर, म्हणताच कासोटा करून घट्ट. सज्ज होतसे पोहण्यास, कोणी तो काठावर. युद्धभूमीवर जाण्यापूर्वीच सांभाळावे अवसान. अथवा घाव होण्याआधीच पुढे करावी ढाल. वाट मार्या उद्या भेटेल, म्हणून भावे सावध आज. अथवा जाईल जीव म्हणून, औषधासाठी करावी धावाधाव.
एरवी होऊन सावध, संकटाची करावी तरतूद. जसे घरास लागता आग, होतसे ना विहीर खणून. खोल पाण्यात पडता दगड, बुडून गेला पाण्यात. ओरडेल का तो मी बुडतो म्हणून, सांगेल कैसे कोण. संपूर्ण ज्ञानी मनुष्य जो सच्चा साधक आहे, त्याला या इहलोकातल्या विषयांचा, तिथल्या भोगांचा तिरस्कार वाटतो आणि म्हणून तो सतत दक्ष राहतो. त्याला असं वाटतं की जो जुगार खेळणारा माणूस आहे तो जुगार खेळणार नाही असं म्हणतो आणि पुन्हा जुगार खेळायला जे हरलेलं द्रव्य आहे तरीसुद्धा जुगाराच्या मागे लागतो. वडिलांचा सूड घेण्यासाठी मुलंसुद्धा कधीकधी तत्पर असलेली दिसायला लागतात. किंवा कुणी जर मोठ्या भावाला मारलं तर धाकटा त्याचा सूड घेण्यासाठी सज्ज होतो. असाच इतक्याच हट्टाने हा मनुष्य जन्माच्या पाठीमागे लागतो आणि तोच जन्म या साधकाला पुन्हा पुन्हा नको असतो. अशा मनुष्याला अपमान मुळीसुद्धा सहन होत नाही आणि त्याला पुनर्जन्माचीही लाजच वाटायला लागते. पुढे येणारं मरण अगदी दूर असलं, कल्पांता इतकं जरी दूर असलं तरी त्याला असं वाटतं की आत्तापासूनच त्यासाठी तयारी करायला हवी, म्हणून तो दक्ष असतो. नदीला पाणी भरपूर आहे असं म्हणून आधीच कासोटा घट्ट करून काठावरच पोहणायला सज्ज होणाऱ्या साधकाची ती अवस्था असते. युद्धभूमीवर जाण्यापूर्वी सगळं अवसान सांभाळायचं आणि घाव व्हायच्या आधीच ढाल पुढे करायची, अशा तयारीत तो असतो. उद्या कदाचित वाटमाऱ्या भेटेल म्हणून प्रवासाला निघताना आधीच सावधगिरी बाळगायची किंवा एखाद्या व्यक्ती आजारपणामध्ये प्राण जाऊ नयेत म्हणून त्याची औषध योजनाही आधीच करायची. सगळ्या संकटांची तरतूद सावध होऊन करायची. जसं की घराला आग लागल्यानंतर विहीर खणून काहीच उपयोग नसतो किंवा एखाद्या जड दगडाला जसं खोल पाण्यात टाकल्यानंतर तो नक्की बुडणार आहे हे ठाऊक असतं, त्यावेळेला तो जर दगड ओरडून ओरडून सांगायला लागला की मी बुडतोय तर त्याचा काहीही उपयोग नसतो. असा हा साधक सतत दक्ष असतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 542 ते 449. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 550 ते 556. म्हणून ज्याचे हाड वैर, असे समर्थ पुरुषा बरोबर. अष्टौ प्रहरतो असे सज्ज, शस्त्र घेऊनी हातात. नवरी जशी केळवणानंतर, माहेरचे असताही उदासीन. मन करते तयार, सासरी जाण्यास. संन्यासी जसा उदासीन, सर्व विषयांबाबत. तसेच प्रत्यक्ष मरणाआधीच, मरण विचाराने तो उदास. मनुष्याचा घेता जन्म, भावी जन्माचे जो करी निवारण. या मनुष्य जन्म मृत्यू नंतर, पुढील मृत्यू जो करतो नष्ट.
असे ज्याच्या मनात जन्म मृत्यू राहती सलत, त्याचे ठाई खरोखर ज्ञानाची नसे उणीव. शरीरास येण्या वार्धक्य ऐन उमेदित त्या पूर्वीच, करतो तो विचार वार्धक्याचा. म्हणे जरी हे शरीर पुष्ट आज या तारुण्यात, उद्या होईल कृशशुष्क काचरी सारखे. दुर्दैव्याचे व्यवहार सतत जाती नुकसानीत, हातापाया ओहोटी लागून जातील ते थकून. शक्ती ही जी तारुण्यात दुबळी होऊन जाईल, जसे कोणी असे राज्य प्रधानावीण. अशा ज्ञानी साधकाबद्दल सांगताना पुढे म्हणतात की ज्याचं हाडवैर समर्थ पुरुषाबरोबर आहे असा मनुष्य अष्टौ प्रहर हातामध्ये शस्त्र घेऊन राहत असतो. एखादी नवरी जशी केळवणानंतर माहेरचे असूनही उदासीन असते आणि आपलं मन सासरी जाण्यासाठी तयार करत असते, किंवा एखादा संन्यासी सगळ्या विषयांबाबत उदासीन असतो, तसाच हा साधक प्रत्यक्ष मरणाच्या आधीच मरणाच्या विचाराने उदास होत असतो. मनुष्याचा जन्म घेतल्यानंतर भावी जन्माचं तो निवारण करत असतो. म्हणजे थोडक्यात मनुष्य जन्माच्या मृत्यूनंतर पुढील मृत्यू जो येणारा असतो त्याचा तो नाश करायला बघत असतो. असंच ज्याच्या मनामध्ये जन्म मृत्यू सतत सलत राहतात त्याच्या ठाई खरोखरच ज्ञानाची उणीव नसते असं समजावं. शरीराला वार्धक्य येण्याआधीच ऐन उमेदीत आधीच तो वार्धक्याचा विचार करतो. म्हणतो आज जरी हे शरीर पुष्ट आहे तरी ह्या तरुणपणामध्ये हे असं राहील, पण उद्या कृश आणि शुष्क अगदी काचरीसारखं व्हायला लागेल. असं म्हणतात की दुर्दैवी व्यक्तीचे व्यवहार हे सतत नुकसानीतच जातात. तसंच हातापायांना ओहोटी लागून ते कधीतरी थकून जाणार आहेत आणि तारुण्यात जी शक्ती असते ती दुबळी होऊन जाईल, जसं की एखादं प्रधानाशिवाय असलेलं राज्य. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 550 ते 556. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 557 ते 564. फुलांचा घेण्या सुवास गुंतले नाकाचे प्रेम, उंटाचे गुढग्या समविद्रूप वास घेण्या असमर्थ होईल नाक. ओढाळ गुरांची खुरे लागून दुर्दशा झालेले स्थान, तसेच काही दिसेल मस्तक माझे. कमलदलाच्या समान असती जे सुंदर नेत्र,
पिकल्या पडवळागत होतील वृद्धावस्थेत. भुवयांचे दोन्ही पटल झाडाच्या जुन्या त्वचे सम, खाली लोंबू लागतील अश्रूंनी कुजून जाईल ऊर. जसे बाभळीचे खोड सरडा टाके चिकट करून, तसे लडबडेल तोंड थुंकीच्या पिचकारीने. स्वयंपाकाच्या चुली पुढेच साचलेले पाणी खाचेत, बुडबुडे तेथे दुर्गंधीयुक्त नाकात येतील तसेच. सध्या जे तारुण्यात विड्याने रंगवितो मी ओठ, दात दाखवितो हसून बोलतो सुंदर बोल. तोंडाला उद्या त्याच कफाचा लोंढा येईल, दाढाही जातील उचकटून दातांसहित. हा जो साधक आहे त्याला स्वतःचंच वार्धक्य डोळ्यापुढे उभं राहिलेलं दिसतंय. तो म्हणतो मनातल्या मनात, आज फुलांचा वास घेण्यासाठी माझ्या नाकाचं प्रेम जे गुंतलेलं आहे तेच माझं नाक उद्या उंटाच्या गुडघ्यासारखं वास घ्यायला असमर्थ आणि विद्रूप होऊन जाईल. ओढाळ गुरांची खुरं लागून जशी एखादी निर्जन जमीन खडबडीत होते तसंच काहीसं माझं मस्तक दिसायला लागेल. कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे असलेले माझे जे सुंदर डोळे आहेत ते पिकलेल्या पडवळासारखे वृद्धावस्थेत होऊन जातील. माझ्या दोन्ही भुवयांचे पडदे झाडाच्या जुन्या त्वचेसारखे खाली लोंबायला लागतील आणि माझा ऊर तर अश्रूंनी कुजूनच जाईल. बाभळीचे जसे खोड सरडा चिकट करून टाकतो तसंच माझं तोंड थुंकीच्या पिचकारीने लडबडायला लागेल. समजा स्वयंपाकाच्या चुलीपुढेच साचलेलं जे पाणी असतं ते त्या खाचेमध्ये बुडबुडे आणि दुर्गंधीयुक्त होतं, तसेच काहीसे बुडबुडे माझ्या नाकामध्ये यायला लागतील. सध्या तरुणपणी मी माझे ओठ वेड्याने रंगवतोय आणि हसून दात दाखवतोय आणि सुंदर बोलही बोलतोय. पण उद्या त्याच तोंडामध्ये कफाचा लोंढा येईल आणि हळूहळू माझ्या दाढाही दातांसहित उचकटल्या जातील. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 557 ते 564. धन्यवाद. जसा शेतीचा व्यापार मगन येतसे त्यास अवस्था ऊर्जित. झडीचा येता पाऊस बैसली गुरे खाली जर उठती ती ना बिलकुल उठणार नाही तशीच जीभ. कुसळे माळ रानातील
वाऱ्याने जाती जशी उडून, तसेच होईल दाढीस चेहऱ्यावरील. आषाढातील पाऊस झड, पर्वत शिखरे पाझरतात. दातांच्या तसे खिंडीतून वाहतील लाळेचे पूर. वाणी माझी न बोलेल नीट, कर्णकवाडे होतील बंद. पुष्ट हे आताचे शरीर, वृद्ध माकडासारखे होईल बेडौल. गवताच्या बुजगावण्यावत पुढे म्हातारपणात सुटेल सर्वांगास वाऱ्यासारखा कंप. पाय अडकेल पायात, वाकडे होतील हात. आता जे आहे सुंदर रूप, नाचेल पुढे सोंगावत. मलमूत्रांची दार होतील फुटक्या भांड्यागत. लोक करतील नवस मरणासाठी माझ्या. वार्धक्यामध्ये शरीर असहाय्य होऊन जातं आणि त्याचं वर्णन करताना पुढे म्हणतायत, जसं एखादा शेतकरी कर्जाने ग्रस्त होतो तेव्हा त्याचा शेतीचा व्यापार कधीच ऊर्जित अवस्थेत येत नाही, तसाच झडीचा पाऊस आला की गुरं खाली बसतात आणि ती बिलकुल उठत नाहीत. तशीच माझी जीभ कधीच उठणार नाही, कधीच बोलायलाही ती तयार होणार नाही. जशी माळरानावरची कुसळं वाऱ्याने उडून जातात, तसंच चेहऱ्याच्या दाढीला सुद्धा होईल. आषाढामध्ये पावसाची झड येते तेव्हा पर्वत शिखरं पाझरायला लागतात, तसंच दातांच्या खिंडींमधून लाळेचे पूर व्हायला लागतील. वाणी माझी धड बोलणार नाही, कर्णकवाडही बंद होऊन जातील. आत्ताचं हे जे पुष्ट शरीर आहे ते नंतर वृद्ध माकडासारखं बेडौल व्हायला लागेल. गवताच्या बुजगावण्यासारखं म्हातारपणामध्ये सर्वांगाला कंप सुटेल. पायात पाय अडकायला लागेल, हात वाकडे होऊन जातील आणि आता हे जे सुंदर रूप आहे ते पुढे एखाद्या सोंगासारखं नाचायला लागेल. मलमूत्रांची जी दारं आहेत ती फुटक्या भांड्यासारखी होतील, म्हणजे मल आणि मूत्र यावरचं नियंत्रणच दूर होऊन जाईल आणि शेवटी अशी वेळ येईल की सगळे लोक माझ्या मरणासाठी नवस बोलायला लागतील. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 565 ते 571. धन्यवाद.